सिन्नर विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ। येथे व्यक्तिकेंद्रित राजकारण मोठ्या प्रमाणात होतं असं विश्लेषक सांगतात। या मतदारसंघानं कोकाटे विरुद्ध वाजे असा संघर्ष गेल्या काही निवडणुकांमध्ये पाहिलाय, पण सध्या हा संघर्ष होणार नाही, कारण वाजे हे आता दिल्लीला गेलेत। नाशिक लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले आणि खासदारकी मिळवली आणि आता सध्या राजाभाऊ वाजे हे दिल्लीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। आता मग कोकाटांच्या विरोधात लढणार कोण? आघाडीकडे तगडा उमेदवार आहे का? आणि खासदार वाजेंची भूमिका यावेळी नेमकी कोणाकडून असेल? कसं असेल सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं गणित? जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संजना। टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत। नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा सिन्नर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचं इथं वर्चस्व राहिले, पण सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे। येथील स्टँडिंग आमदार माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटात आहेत। आता यापूर्वीच्या निवडणुकांवर जर नजर टाकली तर 2009 ला काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे हे मैदानात उतरले। त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे वाजे यांना 72,800 मतं मिळाली, तर कोकाटे यांना 75,630 मतं मिळाली। 2,830 मतांची आघाडी घेत कोकाटे हे सिन्नरचे आमदार झाले। 2014 ला जेव्हा सगळ्याच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती, तेव्हा काँग्रेसकडून काळे हे देखील मैदानात होते, जे फार काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत। तर त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि 83,477 मतं त्यांना मिळाली होती व शिवसेनेकडून उभे राहिलेले राजाभाऊ वाजे हे विजेते झाले होते। 1,04,031 मतं त्यांना मिळाली होती। तब्बल 20,000ची आघाडी घेत वाजे हे शिवसेनेकडून सिन्नरचे आमदार झाले। 2019 ला पुन्हा एकदा वाजे विरुद्ध कोकाटे अशीच लढत सिन्नर विधानसभा निवडणुकीत झाली। यावेळी कोकाटे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली, तर भाजप शिवसेना युतीमध्ये वाजे यांना उमेदवारी देण्यात आली। अगदी कमी फरकाने वाजे यांची आमदारकीची संधी हुकली। वाजे यांना 94,939 मतं मिळाली, तर कोकाटे यांना 97,011 मतं मिळाली। म्हणजे फक्त 2,000 मतांची आघाडी घेत माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे आमदार झाले। आता बघा, नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या। नाशिक लोकसभा निवडणूक किती रंजकदार झाली हे तुम्हाला पुन्हा नव्याने सांगायला नको। लोकसभा निवडणुकीत आमदार कोकाटे यांनी गोडसेंच्यावर असलेल्या नाराजीमुळे त्यांचं काम केलं नाही असं सांगितलं जातं आणि म्हणूनच सिन्नरमध्ये कोकाटे आमदार असूनही सिन्नर विधानसभा मतदारसंघातून वाजे यांना 1 लाखांचं मताधिक्य मिळाले, तर युतीच्या हेमंत गोडसे यांना 30,000 मतं मिळालेत। सिन्नर मधून भरभरून यश देण्यामागं कोकाटेंनी वाजेंना छुपी मदत केल्याची कुजबूज देखील दबक्या आवाजात सुरू असते। मग आता या सगळ्यामुळे वाजेंची भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय असणार आहे? लोकसभेत कोकाटेंनी त्यांना मदत केली असेल, तर मग वाजे कोकाटे यांना विधानसभेत मदत करतील का? मग अशा वेळी उदय सांगळे काय करणार आहेत? आता उदय सांगळे कोण? तर कोकाटे यांच्या विरोधात लढण्यासाठी उदय सांगळे यांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जाते। उदय सांगळे 20 वर्षापासून सिन्नरच्या राजकारणात सक्रिय आहेत। 2009 मध्ये उदय सांगळेंनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर 2011 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पंचायत समितीची निवडणूक लढवली। शिवाय 2014च्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेत आणि ओबीसी मतं मिळवून देण्यामागं उदय सांगळे यांचा मोठा हातभार लागल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उदय सांगळे हे जर उभे राहिले, तर कोकाटे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना वाजेंची मदत अपेक्षित आहे। त्यामुळे वाजे यांची भूमिका इथं महत्त्वाची ठरणार आहे। सांगळेंशिवाय आता अजून कोण कोण इच्छुक आहेत ते देखील पाहूयात। शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे सुपुत्र राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर रवींद्र पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे हे सर्व इच्छुक आहेत। आता यात पक्ष कोणाला संधी देईल हे पाहावे लागणार आहे, पण कोकाटे यांच्या विरोधात लढण्यासाठी आपणास कोण महत्त्वाचं वाटतंय? कोण असेल सिन्नरचा पुढचा आमदार? वाजेंची भूमिका काय असेल? वाजेंनी नेमकं काय करायला हवं? काय वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा।